Hello students, today we have to see application of differential equation. In this chapter हा differential equation चाच एक भाग आहे application of differential equation. In application we have to first see population growth and growth of bacteria. These are two articles. We know that population of a city or country as well as growth of bacteria in the culture both are increases with time. That is, there are growth with time. Now first we have to see population growth. Examples on population growth. Now we have to see examples on exercise 6.6. फर्स्ट एक्झाम्पल प्रथम आपण पॉप्युलेशन ग्रोथवरचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. एक्झरसाइज 6.6 आहे. इफ द पॉप्युलेशन ऑफ ए कंट्री डबल्स इन 60 इयर्स, इन हाऊ मेनी इयर्स विल बी ट्रिपल अंडर द असम्पशन दॅट द रेट ऑफ इन्क्रीज इज प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ इनहॅबिटंट्स. आणि तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत क्वेश्चनमध्येच. गिवन log 2 equal to 0.6912 and log 3 equal to 1.0986. पहिला क्वेश्चन काय आहे बाळा आणि क्वेश्चनचा अर्थ समजून घ्या. इफ द पॉप्युलेशन ऑफ ए कंट्री डबल्स इन 60 इयर्स, कंट्रीचं पॉप्युलेशन दिलेलं आहे आणि ते काय सांगितलेलं आहे 60 इयर्समध्ये डबल झालेलं आहे. इन हाऊ मेनी इयर्स विल बी ट्रिपल, किती वर्षामध्ये ते ट्रिपल म्हणजे तिप्पट, ट्रेबल म्हणून दिलेलं आहे. पण किती वर्षामध्ये ते तिप्पट होईल, ट्रिपल होईल. अंडर द असम्पशन दॅट द रेट ऑफ इन्क्रीज इज प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ इनहॅबिटंट्स. आता ह्याचं सोल्युशन पाहूया आपण. आता बघा सोल्युशन काय आहे. लेट पी बी द पॉप्युलेशन. सोल्युशन सरळ आपण इथं घेऊया. लेट पी बी द पॉप्युलेशन at time t. Then dp upon dt is the increase proportional to population p. म्हणजे dp अपॉन dt हा पॉप्युलेशन इन्क्रीज केलेला आहे, तो रेट आहे. दॅट इज dp अपॉन dt इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पॉप्युलेशन p. डायरेक्टली प्रपोर्शनल असल्यामुळं dp अपॉन dt इज इक्वल टू k इंटू p, वेअर k इज कॉन्स्टंट. K is constant. Therefore, आता आपण काय करायचं, व्हेरिएबल सेपरेट करायचं. हा P क्रॉस मल्टिप्लायने डिनॉमिनेटरला येतो आणि हा dt RHSला. Therefore, dp upon p equal to k into dt. Now integrate both sides. That is integrating both sides. Therefore, integration dp upon p equal to integration k dt plus constant c. K is constant, taking outside the integration. dp upon p, that is 1 upon p dp, that is integration 1 upon p dp equal to k into integration dt plus constant c. 1 upon p dp and its integration is log p equal to k into t plus integration dt, integration t येते plus constant c. This is our equation number 1. आता काय सांगितले पहा. If the population of a country doubles in 60 years, म्हणजे सुरुवातीला at initial time population we have to suppose p naught initially when t
टी इक्वल टू 0. सुरुवातीला म्हणजेच टाईम टी इक्वल टू 0 असणार आहे. देन पी इक्वल टू पी नॉट. आपण तिथं आपल्याला 60 वर्षामध्ये फक्त डबल झाले म्हणून सांगितलेलं आहे. सुरुवातीला पॉप्युलेशन दिलेलं आहे काय मेन्शन केलेलं नाही, त्यामुळे पी इक्वल टू पी नॉट घेणार. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, ह्या किमती घालणार. लॉग ऑफ पीची किंमत घालणार पी नॉट इक्वल टू के इंटू टीची किंमत घालणार 0 प्लस कॉन्स्टंट सी. के इंटू 0 0, त्यामुळे लॉग पी नॉट इक्वल टू सी. म्हणजेच सीची किंमत आहे लॉग पी नॉट आणि ही किंमत कुठं घालणार इक्वेशन 1 मध्ये. पुट व्हॅल्यू ऑफ सी इन इक्वेशन 1. देअरफॉर लॉग पी इक्वल टू के इंटू टी प्लस सी आहे, सीची किंमत घालणार लॉग पी नॉट. लॉग पी नॉट हे LHSला येणार. देअरफॉर लॉग पी मायनस लॉग पी नॉट इक्वल टू के इंटू टी. लॉग यम मायनस लॉग यन, उत्तर येते लॉग ऑफ यम अपॉन यन म्हणजे पी अपॉन पी नॉट इक्वल टू के इंटू टी. दिस इज आवर इक्वेशन नंबर 2. आता काय सांगितलं आहे, पॉप्युलेशन ऑफ ए कंट्री डबल्स इन 60 इयर्स. म्हणजे टाईम टी 60 वर्षामध्ये पॉप्युलेशन किती झालेलं आहे डबल. म्हणजे टी इक्वल टू मग किती येणार 60 इयर. त्यावेळी पॉप्युलेशन पी तुमचं किती आहे डबल आहे, सुरुवातीच्या डबल आहे. म्हणजे पी इक्वल टू येणार आहे 2p न. वेन टी इक्वल टू 60 इयर्स पी इक्वल टू 2p naught, and we have to put these two values in equation 2. Therefore equation 2 becomes log of p ची किंमत घातलं 2p naught divided by p naught equal to k into t ची किंमत घातलेलं आहे 60. Therefore p naught कॅन्सल झालं. log 2 equal to 60 into k, and therefore k equal to 1 upon 60 into log 2. आता आलेली ही किंमत परत आपण इक्वेशन 2 मध्ये घालूया. therefore इक्वेशन 2 becomes log of p upon p naught equal to k into t आहे. के ची किंमत घालणार आपण 1 upon 60 इंटू लॉग 2 आणि त्याला इंटू टी. कॉल दिस इक्वेशन नंबर 3. आता क्वेश्चन काय बघा, इन हाऊ मेनी इयर्स विल बी ट्रिपल अंडर द असम्पशन दॅट द रेट ऑफ इन्क्रीज इज प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ इनहॅबिटंट्स. पॉप्युलेशन तिप्पट किती वर्षात होईल असे विचारलेलं आहे. म्हणजे व्हेन तिप्पट म्हणजे 3p नॉट, वी हॅव टू फाइंड टाईम टी इक्वल टू. म्हणजे p इक्वल टू 3p नॉट तिप्पट होईल त्यावेळी टाईम टी किती आहे पाहायचा. मग आलेली ही p ची किंमत इक्वेशन 3 मध्ये घालणार. देअरफॉर इक्वेशन 3 बिकम्स लॉग ऑफ पी ची किंमत घातलं 3p नॉट डिवायडेड बाय p नॉट इक्वल टू 1 upon 60 इंटू लॉग 2 इंटू टी. टीची किंमत आपल्याला माहिती नाही म्हणजे काढणार आहोत त्यामुळे इंटू 3. p नॉट कॅन्सल झालं. लॉग 3 इक्वल टू 1 upon 60 इंटू लॉग 2 इंटू टी. क्रॉस मल्टिप्लाय करा. 60 इंटू लॉग 3 आणि डिवायडेड बाय लॉग 2 इक्वल टू टाईम टी. लॉग 3 लॉग 2 यांच्या किमती आपल्याला दिलेल्या आहेत, त्या किमती इथं घालणार. 60 इंटू लॉग 3 ची किंमत दिलेलं आहे 1.0986 डिवायडेड बाय लॉग 2 ची किंमत आहे 0.6912. दिस इज आवर टाईम टी. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला जास्तच करून सोयीचं लॉग टेबलने जाणार आहे.
log of 1.0986 log काढा मायनस log of 0.6912 ह्या दोन्हींच्या लॉगची वजाबाकी करा आणि अँटी लॉग काढा. आता मी तुम्हाला डायरेक्टली लिहून देणार आहे इथं 60 इंटू 1.5894 त्यांचं कॅल्क्युलेशन करून डायरेक्ट उत्तर मी दिलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, हा गुणाकार करणार. हा 0 तसाच राहणार. 6 इंटू 4 24, 6 इंटू 9 54, 54 प्लस 2 56, 6 इंटू 8 48, 48 प्लस 5 48 प्लस 5 53, 6 इंटू 5 30, 30 प्लस 5 35, 6 इंटू 1 6, 6 प्लस 3 9 आणि डेसिमल पॉईंट 1 2 3 4 उजवीकडून डावीकडे जातो. 4 घर झाल्यानंतर 1 2 3 4 इक्वल टू टी. देअरफॉर टाइम टी टाइम टी इक्वल टू 95.36 आहे. तोच आपण ॲप्रॉक्सिमेटली लिहू शकतो 95.4 years. That is the population becomes triple in 95.4 years. Okay. One more example is the rate of growth of population of a city at any time t is proportional to the size of population. For a certain city, it is found that the constant of proportionality is 0.04. Find the population of the city after 25 years if the initial population is 10,000. Take E equal to 2.7182. इथं पण पुन्हा क्वेश्चन पहा. ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन इज प्रपोर्शनल टू साइज ऑफ पॉप्युलेशन. रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन इज प्रपोर्शनल टू साइज ऑफ पॉप्युलेशन. It is found that constant of proportionality is here given 0.04. Find the population of the city after 25 years. Here initial population is 10,000. Initial population means at time t equal to population is 10,000. We have to find after 25 years means t equal to 25, then we have to find the population. Solution paha. Let P be the population, P be the population at time t. Then growth of population that is dp upon dt, which is proportional to population. दिलेलंच आहे आपल्याला पहा. रेट ऑफ ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन ऑफ ए सिटी at any time t means dp upon dt is proportional to size of population. Means dp upon dt is proportional to population. This is also written as here, that is dp upon dt is proportional to p. That is dp upon dt equal to k into p, where k is constant of proportionality. And in this example, constant of proportionality is given, means value of k is given here. Here k is constant of proportionality. And k equal to 0.04, this value is given. Therefore, dp upon dt equal to 0.04 into p. Now here we have to separate the variables. Therefore, dp upon p equal to 0.04 into dt. Now taking integration.
integrating. That is integration dp upon p equal to 0.04 is constant, take outside the integration sign, into dt plus constant c, that is log p equal to 0.04 into t plus constant c. Call this equation number 1. Initially, here it is find the population of the city after 25 years if initial population is 10,000, means at t equal to 0, initially at t equal to 0, then population p equal to 10,000. Therefore, equation 1 becomes, put both values in equation 1. Therefore, log of 10,000 equal to 0.04 into t, value of t is here 0, plus c. Therefore, 0.04 into 0, 0. Therefore, value of c equal to log of 10,000. Put this value in equation 1. Therefore, equation 1 becomes log p equal to 0.04 into t plus c. C is log of 10,000. That is log p minus log of 10,000 equal to 0.04 into t. Therefore, log of p divided by 10,000 equal to 0.04 into t, equation number 2. Now, we have to find the population after 25 years, means at time t equal to 25 years, we have to find population p. After 25 years means t equal to 25 years, we have to find population p. Put t equal to 25 in equation 2. Therefore, equation 2 becomes log of p divided by 10,000 equal to 0.04 into 25. RHS चा मल्टिप्लाय करून घ्या. लॉग ऑफ p divided by 10,000 equal to 25 into 4, 100 आणि डेसिमल पॉईंट 0.04 म्हणजे 2 घर झाल्यानंतर डेसिमल, 0 0 2 घर झाल्यानंतर डेसिमल देणार म्हणजे येणार आहे इथं 1. दॅट इज लॉग ऑफ p अपॉन 10,000. RHS आहे 1. We know that value of log e equal to 1. Instead of 1, we write its value is log e. 1 च्या जागी आपण लिहिणार आहोत log e. LHS ला एकच टर्म आहे, RHS लाही एकच टर्म आहे, दोन्हींच्या मध्ये इक्वल चिन्ह आहे, म्हणजेच p अपॉन 10,000 इक्वल टू e. That is p equal to 10,000 into e. Here in question we have to given e equal to 2.7182. e ची किंमत दिलेली आहे, ती किंमत आपण घालूया. 10,000 into 2.7182 गुणाकार करा. गुणाकार केलेला आता डेसिमल पॉइंट देणार आहे 2.7182. पॉइंट बघा 1 2 3 4 पॉइंट नंतर 4 घर आहेत, त्यामुळे इथं डेसिमल पॉइंट देताना RHS कडून LHS ला 1 2 3 4 दॅट इज 27182 हा डेसिमल दिसू द्या. दॅट इज आफ्टर 25 इयर्स पॉप्युलेशन इज, आफ्टर 25 इयर्स population is p equal to 27182. 25 वर्षानंतर 25 इयर्स नंतर पॉप्युलेशन असणार आहे 27,182. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व केलेलं आहोत. ओके.
थँक्यू. डिफरन्शियल इक्वेशन ह्या चॅप्टरमधून ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आणि पुन्हा त्यामध्ये पॉप्युलेशन ग्रोथ यावर आपण एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये पहा, लॉगचा डेफिनेशनचा आपण वापर केलेला आहे. लॉग एक्स टू द बेस ए इक्वल टू यम. तर हा लॉगॅरिथमिक फॉर्म आहे आणि ह्या लॉगॅरिथमिकचं आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा करतो बघा, ए रेस टू यम इक्वल टू एक्स. हा लॉगॅरिथमिक फॉर्म आणि हा एक्सपोनेन्शियल फॉर्म. मी एक्झाम्पल सगळं सॉल्व करून दिलेले आहेत तुम्हाला, ह्या लॉगॅरिथमिक फॉर्मवरती सोडून दिलेले आहेत आणि पुस्तकामध्ये सगळे तुमचं एक्सपोनेन्शियल फॉर्मवरती सोडून दिलेले आहेत. दोन्ही पद्धतीनं सोडवलं तरी चालतंय. लॉगॅरिथम मेथड सोपी वाटते म्हणून मी सोडवून दिलेलं आहे. पुस्तकामध्ये एक्सपोनेन्शियल मेथडनी सोडवलेले आहेत. त्या मेथडनी जरी तुम्ही एक्झाम्पल सॉल्व केलं तरी काय हरकत नाही. दोन्ही मेथडनी सॉल्व करा, लॉगॅरिथमिकनी सॉल्व करा किंवा एक्सपोनेन्शियलनी सॉल्व करा, दोन्ही मेथड्स बरोबर आहेत.